गाववाले काय म्हणतो मॅनेजमेंट मजेत ना. मी पण एकदम मजेत. तर ॲक्च्युली काय आज मी चाललोय वाळव्याला. ते मागच्या वेळेस गेलेलो बघा, त्या दिवशी व्हिजिट राहिलेली ती त्याच कंप्लीट करायला चाललोय. तर जास्त उशीर न करता चलो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता पोचले इथं आपल्या धामनेरच्या पुलावर आणि वाजले 10. 9:50 झालेत, पण अजून पण वातावरण थंडी आहे आणि मला लई गार लागते. ओके, तर लेफ्ट नाही घ्यायचा, लेफ्ट जातो ह्याला विट्याला जातो. आपल्याला सरळ जायचं आहे कडेगाव, आणि कडेगावात ना परत राईड घ्यायचं आहे. कडेगावात ना आंबक म्हणून गाव आहे, त्या साईडला राईड घ्यायचं. अरे किती गर्दी आहे पुशी सावळी. आता मागच्या चौकातले बेकार सोडा आला असता. मी गाडीतनं घातली, माझ्या इथं ट्रक होता, इंडिकेटर दिलं नाही काय नाही, डायरेक्ट हे घेतलं रायगाव कारखान्याच्या चौकात, डायरेक्ट इकडे घेतला ट्रक. काय म्हणलेलं का वाचलोच, तर कार्यक्रमच झाला असता. हा रस्ता छोटा आहे पण भारी आहे बरं का जरा. फक्त काय सिंगल लेन असल्यामुळे ना, आसपास गाव असल्यामुळे ना कोण पण कशा पण गाड्या चालवते. फार चांगला आहे म्हणलं की लगेच खराब रस्ता चालू झाला आहे. आता मध्यंतरी रस्ता बनवला आहे. आपण कडेगावमध्ये आले. आता कडेगाव आहे, कडेपूर नोज, पण आता इथनं राईट घ्यायचं. थांबतो कुठनं घ्यायचं आहे, होतं तिकडून घेतलं आहे. यस, तिकडून आय नो, इकडूनच घ्यायचं. इथं काय लिहिलं नाही काय नाही, एकदम स्ट्रेट तडसर सरळ जायचं आपल्याला. राहायला ह्यो रस्ता एक नंबरच गावला राव, लईच क्वालिटी रस्ता मिळाला बरं का. ट्रकवाली जरा आली की मला टेन्शनच येतं. गेले आता राव चुकता वाचली, तर चुकीचा रस्ता घेतला असता. तडसर म्हणणं मारायच्या राईट. रस्त्यांचं लई कन्फ्युजन होतं बाबा, मला आहे ना अजिबात रस्ते नीट कळत नाही. ए बघा चाललंय, बघा होईल कसं. मोठं गाव आहे बरं काय तडसर. मी ॲक्च्युली आहे ना सोनेरात नंतर येणार होतो, पण आता या रोडनं चाललो तर पहिल्यांदा सोनेरा करतो आणि नंतर मग पुढं जातो. हे बरं पडेल, कारण काय त्यांची 12 वाजता सुट्टी होती, ते 12 ते 1 वाजता येतात. आता वाजले 11. नाही म्हणलं ते मला जास्त पर्यंत अर्धा पाऊण तास नुसती गडबड होणार. त्याच्यापेक्षा काय करतो, इथल्या पहिली विजिट करतो, सोनेरातनं जातो, जेवण करतो, जेवण करून मग हे करतो. तोपर्यंत ती लोक पण येतील. क्या बोलते पब्लिक, बताओ यार जरा कमेंट वगैरह करके. तुम लोग तो कुछ कमेंट वगैरह शेयरिंग बेरिंग करतेच नहीं, कैसा भाई बनेगा तुम्हारा. क्या बोलते उसको, इन्फ्लुएंसर. इन्फ्लुएंसर यांचा इथं आहे ना. कॉफीसाठी थांबलो होतो, कॉफी झालेली आहे, जरा फ्रेश झाली. आता पहिल्यांदा तो कारखान्यात विजिट कंप्लीट करतो, लंच करायचा आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या विजिटला जायचं. चलो. आपला पंप आहे इथं B2 मॉलिसिसला लावला इथं सोनेरामध्ये. आणि तेव्हा इथे सक्शन दिसतंय, ते त्या पलीकडच्या पाईपनं मॉलिसिस येते, ती सेंट्रिफ्युगल मशीन आहे, तिकडून येतं हे सक्शन, आणि तिकडून असं वर जातं हे पॅस्क्यूटला, पॅनवर जातं, इथनं वर पॅनवर. आणि नेक बायपास खोलला इथं, चांगला चालला. पहिली विजिट झालेली आहे आपली 12:30 वाजता, चांगली झाली विजिट. आता भूक लागली मला, सावलीतून चालू का आता. उन्हात 12:30 वाजले तरी उन्हात थांबू वाटते. त्यानंतर फोन आला होता. ओम नमः शिवाय. महाशंकरच दिसते, मी नाही थांबणार, तर मला भूक लागली. आय एम गोईंग. नमस्कार करतात. ओम नमः शिवाय. ओम भूर्भुवः स्वः भर्गोदेवती म्हणजे ओम नमः शिवाय. चांगलं देवस्थान आहे बरं काय. माकड की उडशा फांडीवर बसले. ह्याला ना लोकेशन लय क्वालिटी.
बहुतेक माईक काहीतरी घडलं आहे बरं का, मला असं वाटतं. बॅटरी कुणाची तरी डाऊन झालेली आहे माईकचीच, पण रस्ता लय क्वालिटी आहे. तर माईक जर डाऊन असेल ना तर आपण इथं गाणं टाकू काहीतरी. अय हय कोण आहे भाई, अय तुझ्या मायला गप्प गाडी आली बुडणे राव. रस्ता काय बारका आहे ना, झाडी जास्त आहे. कमस्त थाळी आली आहे आणि रोटी बघूनच माझी भूक अशी झाली. लय खतरनाक काम आहे बरं का. मला वाटत नाही मला 2पेक्षा जास्त लागतील रोट्या. हॉटेल आहे का नाही, हॉटेल एकदम साधं दिसते बघा, पत्र्याचं पान तरी, पण असलं क्वालिटी जेवण होतं. आणि मात्र 135 रुपीज लय जेवलो. 3 रोट्या खाल्ल्या मी त्या मोठ्या आणि थोडासा राईस. एक नंबर जेवण. या रोडला कधी आला नाही हो. ताकारी तुपारी ताकारी म्हणून हे गाव आहे हे. एक नंबर जेवण, खूप छान. इकडं कराडचा रस्ता आहे आणि इकडे सांगलीला जातो विटाला वगैरे. एक नंबर जेवण. तर आता दुसऱ्या विजिटकडे जाते. गाडी रेडी आहे. लोकेशन पण चांगलं आहे बघा, मातोश्री धाबा छान आहे. रेटून जेवण झाल्यामुळं जर राईड करायला मजा येते आता बरं का. आता काही प्रॉब्लेम नाही, फक्त आता वेळेत विजिट झाल्या पाहिजे. त्याचा रस्ता तर कसला क्वालिटी आहे ना, छोट्या छोट्या रस्ता असल्या गाडी चालवायला जरा बरं वाटतं. तुपारी आता आपण पोचले तुपारी, ताकारीतनं तुपारी चालले. सुपर्ब, नादच नाही करायचं. काय व्ह्यू आहे ना, गाडी ते कसली दिसते सेक्सी. सुपर्ब. 2019ला पूर आला का नाही तेव्हा इकडे सगळं पाणी येतच. तिला हे रिस्की घर आहे बाबा. ही बैल नदी आणि घर, झाड कसलं क्वालिटी आहे. जुनं खेडमध्ये आले, नादच नाही आता. वाळवायला इकडेच ना सर, हे दिसतं असतं काय म्हणतात त्याला, माळ वगैरे काय दिसतंय. झाड होय काका, हुतात्मा कारखान्याला तिकडून जा. एक नंबर आहे सरळ ना, हुतात्मा. काय क्वालिटी व्ह्यू आहे का नाही तुम्हाला म्हणतो. कसला म्हणजे नादच आहे का नाही माझा जॉब. इकडं नदी आणि ये डांबार 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 से जाएंगे. क्याच बात आहे. कसली आहे कृष्णा, नाद नाही करायचं. पवायला गेलो नाही तर पवायला जायचं. पेट्रोल टाकायच्या वेळेत म्हणतात पूर्ण आठवण काढली. कारखान्यात तर पोचले मी, ज्या बैलगाड्यांच्या लाईनी आहे तिथं. ओके, मग मी राईड घेतला, एक रस्ता चुकलो म्हणून इकडून आलो, नाही तर मला बरोबर एक रस्ता होता चांगला. ठीक आहे. आता ही जी दुसरी विजिट आहे, त्यातली जी टेक्निकल माणसं डिस्टलरीतली शुगरमधली, त्यांची गडबड झाली. आता मग ते MD साहेबांना भेटायचं. त्यांना भेटलं की वी आर गुड टू गो. जरा इथं जरा ॲक्च्युली ऑर्डर आपली जरा गेली आहे, त्याच्यामुळे जरा गेमा करायचं चालू आहे. जरा बघतो जरा MDला भेटून, काय गेमा नाही, गेमाचं काही शब्द आहे, पण MDना भेटून जरा कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते. काय जरा हे डुप्लिकेट एवढं मार्केटमध्ये डुप्लिकेट स्पेअर्स वगैरे बनवणार आहे. आणि कानपूरची बरीच लोक आहेत आमच्या नावानं डुप्लिकेट स्पेअर्स बनवतात. आता जरा मी चाललो तिकडे. MD साहेब बाहेर गेलेले, त्यांना भेटून मग बघूयात काय झालंय. परचेसच्या साहेबांना जर आपली स्कीम केली आपल्यावर, त्याच्यामुळे आता जरा गेम बसवली होता काय आता ती गेम बसवली तिथं येणार आहे. तोपर्यंत जरा मी इकडे चहा प्यायला आलो, म्हणजे तिथं थांबायला नको. MD साहेबांना जाऊन भेटायचं जरा, बघू बसली तर बसली तेवढंच ऑर्डर करू. लेट्स सी. खतरनाक कशी ब्लॅक कॉफी मारतो एकदा आणि मूड रिफ्रेश करतो. बराच प्रयत्न केला बरं का, MDला भेटलो, सगळ्यांना भेटलो की बाबा ती जे ऑर्डर गेली आहे ती मिळेल आपल्याला, ती कॅन्सल करून. पण जायला नाही झालं. MDनी पण ॲक्सेप्ट केलं की डुप्लिकेट स्पेअरला गेली PO, पण आता म्हणले दिले तर कॅन्सल करणं काय बरोबर वाटत नाही आहे. तर एवढा वेळ असू दे, आम्ही त्यांचा परफॉर्मन्स बघतो आणि नंतर मग करूया आपण जे रेग्युलर आहे. त्यांना सांगायचं मी बराच प्रयत्न केला की डुप्लिकेट स्पेअर्स आणि आपल्या स्पेअर्समध्ये आपली लाईफ खूप चांगली मिळते वगैरे वगैरे. पण काय आता म्हणजे आता मार्केटिंगमध्ये तुम्हाला सांगू असं, आणि ऑर्डर काही जास्त नव्हती का, 1-1.5 लाखाची होती, 1 ते 1.5 लाखाची. कसं आहे की तुम्हाला आत्ता ऑर्डर मिळाले म्हणून असं नाही की पुढच्या वेळेस पण तुम्हालाच मिळेल, रिपीट ऑर्डर वगैरे होईल असं नाही आहे. प्रत्येक ऑर्डर प्रत्येक कोटेशनसाठी इथं फाईट आहे. रॅट लय बेकार फाईट आहे बाबा, खतरनाक फाईट.
तर हेच नाही ऑर्डर, असं माझ्या ह्याच्या आधी पण बऱ्याच कट झाल्यात गेल्यात, मी कट केल्यात. त्यामुळं कायम काय म्हणतो आपण गाडी चालवतो ना कसं कायम लक्ष समोर ठेवा, रस्त्यावर ठेवा, तसं लक्ष कायम ऑर्डरवर आणि त्या लोकांच्या टचमध्ये राहिलं पाहिजे. नाहीतर कार्यक्रम झालाच म्हणून समजा. चलो झाले काम, आता 5 वाजले, त्यामुळे आता दुसरी कुठली विजिट न करता डायरेक्ट थेट सातारा चलते. अभि इथं गाडी लावलेली मस्तपैकी, सेफ पार्किंग, गौरव सोमिरीच्या इथं. हे काम झालं तर मी बाहेर पडले आणि मी आता जाताना दुसऱ्या रोडने चाललोय. सकाळी आलो ना आपण नदीनं, त्या ॲक्च्युली जाणार तुपारीला, तुपारीवरनं जायचं कराडला आणि त्या रोडनं जायचं. फक्त काय कारखाना ते तुपारी ह्यो जर रस्ता आहे, तेव्हा आपण नदीकडून जायच्याऐवजी दुसरा रस्ता घेतला, ह्यो बोरगाव मार्गे. आणि या साईडला सगळी द्राक्षाची झाडं आहेत, द्राक्षाची रान आहे. ट्रक टायर बंद पंक्चर झाला वाटतं. रस्ता कसा आहे, कडकडीत आहे एकदम. केवढा उचलून घेतलाय रस्ता, पहिला असला रस्ता असला की जरा चालवायला भारी वाटतं. खरं उन्हाळ्यात आहे, एप्रिल मध्ये या साईडला येत आता. एप्रिलमध्ये या कारखान्या व्हायचं, नुसती द्राक्षच. अरे केळीला काय झालं, केळं आलं ती पण धूळ उडली सगळी. शेंद्रात पोचलो, आपल्याला फोन करून विचारतो आप येते का राहुल. आप्पा नमस्कार, येतंय का राहुलवर? काय राव विचारताय? बरं आलो मी आज. आलो चलो अब हम जाते हैं राहुल पे. इथनं खाली गेली की कोंबेश्वर आम्ही लहान असताना आमच्या सहली येते इकडे चाल. हत्तीखाण्याचं दोन आहे, हत्तीखाण्याचा म्हणजे राजवाडाचं हे चालत येतं. आम्ही थांबलो पण बस खरेदी आले का नाही राहिलं कोई आहे वाट जातो.